त्या तीन कंपन्या तिथे आलेल्या आहेत. तीन कंपन्या एकूण तिथे आलेल्या आहेत, संगो हायटेक, एमबीएच आणि पीएचए. त्यांनी सांगितले कंपन्यांना फसवले, कुठेही कोणत्याही प्रकारची कंपनीची फसवणूक आम्ही केली नाही, जबाबदारीने त्या कंपन्यांनी तिथे आणल्या. त्या कंपन्या तिथे याव्या म्हणून मी माझ्या पदाचे 53 कोटीच्या गॅरंटी त्या कंपन्यांना दिल्या होत्या की तुम्ही इथे या, आम्ही तुम्हाला सोशल सिक्युरिटी देऊ. आम्ही कंपन्या तिथे आणल्या, आम्ही कंपन्यांना जागा दिली. आमची चूक झाली का? कंपन्यांसाठी रोजगार इकडून तिकडे नेण्यासाठी काय फार फरक पडत नाही. 12,000 प्लांट असतील, सगळ्या जगात जगभरात प्लांट असतील. जास्तीत जास्त इथून उचलून त्यांनी दुसऱ्या राज्यात जर कंपनी गेली, ट्रान्सपोर्टेशनचा खर्च वाढेल फक्त त्याचा. ही आमची चूक झाली का? आम्ही कंपनी आणल्या की आम्ही ज्या जमिनीत जन्मलो, ज्या जमिनीत मोठे झालो, तिथं कंपन्या आणल्या, ही आमची चूक आहे का? हा माझा सवाल आमदार शेळके यांना आहे. संगू लिमिटेड त्याचा सातबारा पुढचा शब्द प्लॉट ए, प्लॉट बी, नाव पण दाखवा, एमबीएच इंडिया. तुम्हाला जर दिसलं नाही, हार्ड कॉपी आहे की तुम्ही मला तुमच्याकडे हार्ड कॉपी पोहोचतील द्या. प्लॉट सी पीएचए पुढे वनीकरणाचा जो प्लॉट आहे, ए फॉरेस्टेशन हा त्याचा सातबारा सुद्धा वेगळा केलेला आहे. वारंवार आमदार या शब्दाचा, आमदार या पदाचा विश्वासार्हतेचा तडा घालवायचा आणि आमदार बोलते म्हणून खरं हे दाखवायचं आणि सगळ्यांची दिशाभूल करायची, हा कार्यक्रम यांनी गेले काही वर्षापासून चालवलेला आहे. हे एक नाही मॅप मध्ये हा जो प्लॉट आहे हा संगूला दिलेला आहे. हा प्लॉट सेपरेट आहे, त्याचे सब डिव्हिजन झालेले आहे. सी प्लॉट, बी प्लॉट, तीनही प्लॉट त्याचे प्लॅनही सँक्शन आहेत. मी प्लॅनही तुम्हाला आता कॉपी दाखवतो. परत एक तुम्हाला दिसत असेल, हार्ड कॉपीचे फाईल्स आहेत, आवर्जून बघा, त्याचे फोटो घ्या तुम्ही. प्लॉट डी हा मी आजही विक्री केलेला नाहीये, तो साईडला ठेवलेला आहे. हे फॉरेस्ट स्टेशनचा प्लॉट हा सेपरेट काढून एनी प्लॅन मध्ये मार्क केलेला आहे. पीएमआरडीचा शिक्षण
आणि ही एक हे माझ्या साईड आहे. मी कंपनीला प्लॉट देताना जे प्लॉट व्यवस्थित नियमाप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे करून दिलेले आहे आणि वनीकरणाचा प्लॉट हा सेपरेट काढलेला आहे. तो कुणालाही विक्री केल्याने वनीकरणाचा सातबारा सुद्धा मी आपल्याला दाखवलेला आहे. शिक्का आमदार म्हणून आपण त्यांच्या शब्दाला किती खरं मानायचं हे सगळ्यांनी विचार केला पाहिजे. दुसरं, त्यांनी अतिरिक्त बांधकाम झालंय असं सांगितलं. बरोबर आहे, अतिरिक्त बांधकाम झालेलं आहे. अतिरिक्त बांधकाम म्हणजे ते इलिगल आहे असं मी पूर्णपणे म्हणणार नाही. याच्यामध्ये कोणतंही काम करताना ज्या प्लॅन सँक्शन केले जातात, इंडस्ट्रीचं स्पेसिफिक प्लॅन सँक्शन केले जातात, त्यावेळेस त्या इंडस्ट्रीच्या गरजा काम करताना किंवा मशीन इन्स्टॉलेशन करताना त्याच्यामध्ये जे काही थोडे बहुत बदल होतात, हे बदल ज्या वेळेस लक्षात येतात त्यावेळेस त्याप्रमाणे बदल केले जातात व त्याचे रिवाइज प्लॅन पीएमआरडीला सबमिट केले जातात. त्याच्यामध्ये जो एरिया वाढला जातो, पोटेन्शियल एफएसआयच्या आतमध्ये ते एरिया वाढलेले. एखाद्या प्लॉट वरती उदाहरणार्थ एका एकरला जर 50,000 स्क्वेअर फीटचा जर एफएसआय मिळत असेल, उदाहरणार्थ सांगतोय 50,000चा जर एफएसआय मिळत असेल, सुरुवातीला 30,000चं सँक्शन घेतलं असेल आणि बांधकाम करताना त्याच्यात 35 किंवा 40,000चं होत असेल तर एकूण 5 किंवा 10,000 वाढलं, तरी देखील ते पोटेन्शियल एफएसआयच्या आतमध्येच आहे. ही नियमित करता येतं. ही खूप रेग्युलर प्रोसेस आहे नियमित करण्याची. असं जर झालं तर इंडस्ट्री इथे चालतच नाही. कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये वारंवार टेक्नॉलॉजी बदल होत असतात, मशीनच्या रिक्वायरमेंट बदलत असतात, कस्टमरचं डिझाईन बदलत असतं. कस्टमरच्या डिझाईन साठी बदल करून घ्यायचे तर हे असे प्रश्न विचारतात म्हणून त्याच्यावरती स्टिका पाहिजे. दुसरं सांगितलंय चुकीचे नकाशे मंजूर. याच्यात काय चुकीचे नकाशे मंजूर झालेले आहेत ते त्यांनी परत एकदा स्वतः नीट बघावं आणि सांगावं. माझं एक आवर्जून मला एक ऑब्झर्वेशन आमदार साहेबांबद्दल आहे. प्रकरण अंगलट आलं की ते विषयाला बरोबर कलाटणी देतात. जनता, गोरगरीब या शब्दांचा सर्रास उपयोग करतात. आम्ही याच्यामध्ये गोरगरीब जनता किंवा जे गरजू आहेत यांच्यावरती ह्या शब्दाचं हे नाही फिंगर कव्हर करत नाहीये. पण या शब्दांचा जे तुम्ही आधार घेता आणि स्वतःची इमेज क्लिअर करायचा जो प्रयत्न करता तो करू नका. तुम्हाला गोरगरीब जनतेसाठी काम करायचं तर तालुक्यामध्ये इंडस्ट्री आहे. तुम्ही गेले 7-8 वर्ष आमदार एक इंडस्ट्री आणि काही सांगा किती लोकांना तुम्ही दमदाटी करून तुमच्या कार्यकर्त्यांनी ह्याला त्याला तिथं फुकटचे पैसे करायला बसवता. म्हणणं आहे की अधिवेशन सुरू असताना जर आमदार साहेबांनी ही माहिती सभागृहात मांडली असेल तर सभागृहामध्ये त्यांनी महाराष्ट्राची जी फोटोकडून दिशाभूल केली आहे ती मोठी गंभीर बाब आहे. पुढची माहिती जी आहे प्लॅन सँक्शन आहे त्या कंपनीचे राईट हँड साइड प्लॅन दाखव. इंडिपेंडेंट प्लॉट चे झूम करून आम्ही तुम्हाला दाखवतो. हा संभू कंपनीचा आहे आणि याचे रिव्हिजन फाईल केलेलं आहे. फाईल केलंय त्याच्यावरती प्रेशर करून त्याचं होल्ड रिजेक्शन पासपत्रही पाठवलंय. जनरल मोटर कंपनी ज्या वेळेस टाटा, महिंद्रा, हुंडाई, फोर्ड या कंपन्या जनरल मोटर कंपनी टेक ओव्हर करायचा प्रयत्न करत होते. मी काही अंतर्गत माहिती सांगत नाही, पण ज्यावेळेस आम्हाला कानावरती आलं की हुंडाई जनरल मोटर घेतली त्यावेळेस आसपासच्या सगळ्या गावातल्या वयोवृद्ध माणसं असतील, तरुण असतील, महिला असतील या सगळ्यांना घेऊन जनरल मोटर कंपनीच्या गेटवरती जाऊन आम्ही वेलकम हुंडाई हा फ्लेक्स तिथे दाखवला होता. त्यावेळेस हुंडाईचं टर्मशीट सुद्धा साईन झालेलं नव्हतं, जेवढं मला आठवतं तेवढं. टर्मशीट सुद्धा साईन झालं, फटाके वाजवले, गुलाब फुलं दिली आणि पेढे वाटले. त्याचा फोटो कोरियामध्ये गेला. त्या लोकांनी तिथं सांगितलं की हा जर कम्फर्ट झोन जे स्थानिक लोक देत असतील तर आपल्या मॅक्झिमम इन्व्हेस्टमेंट या तिथं करा. एका बाजूला
आम्ही पुढेही या गोष्टी मला एका पत्रकारांना त्याच्यात द्यायचं नव्हतं. एका बाजूला आम्ही कंपन्यांना कम्फर्ट झोन द्यायचा प्रयत्न करतोय आणि हा कम्फर्ट झोन देत असताना आमदारांच्या का पोटात दुखतोय हा मोठा प्रश्न आहे. अशी त्यांना काय अडचण आमची जाणवते की प्रत्येक वेळेस कोणतंही विधायक काम आम्ही करायला गेले की त्याला काहीतरी ते खोड घालतात, एकतर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष या पद्धतीने घालतात. एल&टी कंपनीचा संप सगळ्यांना माहिती आहे. एल&टी कंपनीचा कामगारांचा झालेला जो हे होता संप होता तो सर्वांना स्थानिक पत्रकारांना सगळ्यांना माहिती आहे. तो संप का झाला, कोणी त्याला पाठिंबा दिला आणि शेवटी किशोर आवाडे यांनी त्याच्यात मध्यस्थी केल्यावर संप मिटला. कामगारांना सुद्धा एल&टी कामाला घेतले, हजारो कामगार हे नोकरून घरी बसायच्या ह्याच्यामध्ये वाचले. कामगारांच्या संपाला पाठिंबा देऊ नका असं माझं म्हणणं नाही, पण ते प्रश्न नीट समजून घ्या, त्याच्यावरती स्वतःची राजकीय पोळी वाजवू नका. नानोलीमध्ये जे मी गट नंबर आपल्याला सांगितले होते 71, 102, 103, 104, 105, 108 पैकी 109, 110, 111, 112, 113, 115, 116, 136, 138, 139, 141, 142 या गटांमध्ये अवैधरित्या उत्खनन झालेलं आहे. झाडांची परवानगी न घेता वृक्षतोड झालेली आहे. आणि याच्यातले बऱ्यापैकी घर हे फॉरेस्टेशन मध्ये येतात, त्याच्यात विना परवानगी उत्खनन आणि त्याच्यातही वृक्षतोड झालेली आहे. तर मार्किंग तुम्हाला दिसेल, तिथे ग्रीन मार्क आहे, हा आम्ही व्हिडिओवरती मार्किंग केलंय. आता किरकोळ प्रमाणात मागे पुढे होऊ शकते, पण आज त्याच्यामध्ये डिस्कशन झालं. आणि याच्यावरती तक्रार अर्ज सुद्धा दाखल आहेत, त्याच्यावरती आज तागायत काहीही उत्तर आलेलं नाही. आम्हाला कोणाच्या व्यवसायावरती जायचं नाही, तुम्ही कंपन्यांना त्रास देऊ नका. गेले कित्येक वर्ष तुम्ही आम्हाला त्रास देताय, आम्ही आमच्या पद्धतीने ते काम नियमात आहे त्याच्यात तुम्हाला उत्तर देतोय आणि आमचं काम चालू आहे. तुम्ही उद्योग धंद्यांच्या मध्ये आणू नका. त्याच्यावरती पत्रकार बांधवांना काही बोलायचं असेल तर प्लीज एनजीटी मध्ये पुढे नाही गेला का याच्यामध्ये? एनजीटी मध्ये पुढे नाही गेला का म्हटलं, जे फॉरेस्टची लँड मध्ये जे झाडांची कत्तल करण्यात आली त्यावेळेला नाही. मध्यंतरी बाळा भेगडेंनी पण हा विषय उचलला होता. माजी आमदार जे आहेत बाळा भेगडे त्यांनी पण हा विषय उचलला होता. नाही त्याची माहिती नाही. तुम्ही जाणार का म्हणजे याच्या विरोधात? मला उद्योग धंदे बंद करायला इंटरेस्ट नाहीये. जर त्याच्यात जर काही चुकीचं घडलं असेल तर ते नियमितीकरण कसं करावं याच्यावर पीएमआरडीनी आमदारांचे नातेवाईक आहेत, गावडे परिवार त्यांच्या जागा आहेत त्या पीएमआरडीकरांना विस्तृत सांगावं की नियमितीकरण कसं करावं ते नियमितीकरण करून द्या. त्यांचेही उद्योग बंद पडावे ही आमची बिलकुल इच्छा आहे. कंपन्यांबद्दल तुम्ही सांगितलं सर्व आहे प्रोसिजर प्रमाणे तुम्ही सँक्शन आम्ही प्लॅन सँक्शन केले, त्याच्यानंतर जागा विक्री केली. जागा विक्री केल्यानंतर त्यांनी त्या मशीन आणि याच्यामध्ये काही करण्याचे लेआउट चेंज करायला आणि प्लॅन सँक्शन करताना त्यांनी केलेले लेआउट ते त्यांनी वेळ बदलले. त्याच्यामध्ये अडचण एक झाली की सगळे कोरियन लोकांना टेक्निकल आणि याचा थोडासा सुरुवातीचा काळ थोडा इंडियन मार्केटमधला टफ गेला. काही गोष्टी लक्षात येऊन त्यांनी त्याप्रमाणे बदल करू शकतो. त्यातली तुम्ही प्रोसिजर कशी दाखवली पूर्णत्व प्रमाणपत्र किती कंपन्यांना एखाद्या कंपनीचं प्रमाणपत्र जर आलं असतं तर पाडायची कारवाई झाली. तिन्ही माहिती पूर्णत्व प्रमाणपत्र जे रेग्युलरायझेशनची प्रोसेस आहे ती जाणीवपूर्वक पीएमआरडीच्या दबावावर थांबवली गेली आणि ही सगळ्या अडचणी खूप पद्धतशीर पद्धतीने
तुम्ही म्हणताय की तुमची प्रोसेस चालू आहे की नियमितकरण करायला किंवा काय टॉलरन्स झोन आता आम्ही कोर्टामध्ये करून टाकायचो. PMRD जो ऑब्जेक्शन किंवा जो विवादास्पद भाग आहे समजा त्या 3 कंपन्यांचे प्लॉट आहे त्यातला काही ठराविक भाग आहे कंपाऊंड आहे किंवा काही असं आहे तर पूर्णच याच्यामध्ये काही त्याच्यामध्ये प्रत्येक याच्यामध्ये काही ना काही बदल हे झालेले असतात. इट्स अंडर एफएस आहे किती मिनिट आहे जो पोटेन्शियल एफएसआय आहे त्याच्यामध्ये सगळं बांधकाम आहे. एकही बांधकाम म्हणजे पोटेन्शियल एफएसआय असतो त्याच्या प्लॉटच्या त्याच्यावरती गेलेलं आहे. अप्लाय ओपन स्पेससाठी जागा ऍप्लिकेशनवर केले नियमितीकरणासाठी PMRD मध्ये रिव्ह्यू केल्याशिवाय नाही येतो तुम्ही पेमध्ये लागून विचारला पाहिजे किंवा पेमध्येचं मी विलक्ष म्हणजे आमदार साहेबांना आपण विचारला पाहिजे की दबाव एवढा का आहे आणि स्पेशली ह्या कंपन्यांचं बांधकाम पडायला का आलं. याच्या आधी जवळजवळ 100-150 प्रकरणं ही पेंडिंग आहे 53 ची. याच कंपन्यांवरती बांधकाम पाडण्यासाठी आमदार साहेब का आले. आमदार साहेबांनी कधी जे काही केलं पेमध्ये का आले ते स्वतःहून झालेलं. कंपनीच्या वतीने कुणी बोलायला येत नाही का समोर मीडियाच्या समोर? कंपन्यांसाठी एवढा सगळा गोंधळ झाला तर नडबोड काढून कंपनी दुसरीकडे सेट करणे हा फार अवघड विषय आहे. आमदार साहेब एवढा विरोध करतात आहे काय कारण आहे. आमदारांना काय पैशाची मागणी करतात आहे कोरियन कंपनीकडे त्यांना पैसे पाहिजे काय पाहिजे मला नाही वाटत पैशाची मागणी आहे. पैसे भरपूर आहेत. कशासाठी करतात एवढे कारण काय नक्की कारण काहीतरी असणार ना. कशामुळे त्यांना विचारायला तुम्ही प्रेस घेताय तुम्हाला थोडं तरी माहिती असेल ना. मला नाही म्हणून तर मी प्रेस घेतो. आता कंपनीचा प्रॉब्लेम तुम्ही प्रेस घेताय म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना काहीतरी. मला कंपनीचा प्रॉब्लेम नाही त्यांचा काय प्रॉब्लेम तो नाही माहिती मला. तुम्ही बोलताना बोलले की आम्हाला तर त्रास देतातच आहे. कंपन्यांना पण सांगितलं की तुम्हाला काय त्रास ठीक आहे, हा तर ही जमिनी ज्या आहे ह्या आम्ही दिल्या. याच्यातली काही जमीन आमदार साहेबांनी मला दिली त्या भावाने मला दिली. यावेळेस जमीन त्यांच्याकडे होती का की सोन्यांची होती आमच्याकडे आता फरक झाली का अचानक पॉलिस स्टेशन आलं का आहे तुम्ही पण विचारलं पाहिजे. त्यांच्याकडे होती तेव्हा सगळं चांगलं होतं इकडे आलं की बदल झाला का त्याच्यामध्ये असं काही बदल होतो तर किती जागा आहे एकूण जागा 30 एकरच्या आसपास आहे. तुम्ही म्हटले तुम्ही इंडस्ट्री जाण्याचा प्रयत्न करता आमदार साहेबांनी कुठल्याही इंडस्ट्री आणलेली नाही आणि असं जर त्यांनी सांगावं कोणत्या आहे. जर त्यांना त्याच्यातनं काही बदल घ्यायचा असेल तर असं असेल तर ते तुम्हाला दबाव टाकतात. आमदार साहेबांनी काही कुठली इंडस्ट्री आणली नसेल मावळमध्ये पण तुम्ही आणण्याचा प्रयत्न केला त्यांचं नाव लावावं किंवा हे एवढं रोजगार द्यावं असं काही तुमचं आहे का तुम्ही त्यांना विचारायला लागेल. त्यांना ऑलरेडी त्यांचं नाव खूप मोठं आहे भारतभरात. अजून किती नावाचं नाव असतं त्यांनी ठरवावं. उद्योग मंत्र्यांशी काही तुमचं कम्युनिकेशन झालं का त्यांची भूमिका काय? कारण की मध्यंतरी नाही, मुख्यमंत्री आम्ही- म्हणाले होते की जो पण उद्योगधंद्यांना त्रास देईल त्यांना सोडणार नाही. आता सगळं सेशन चालू आहे झाल्यावर आम्ही साहेबांची रिव्ह्यू जाणार आहे. तो ते पाडला तर दुर्दैव म्हणावं आमचं दुर्दैव. किती दिवस आहे आता आहे कोणत आहे आमदार हे राष्ट्रवादीचे आणि तुमचे वडील हे भाजपचे नगरसेवक आहेत तर ते राजकीय काय इथे हे आहे का विरोध म्हणून चालले का सगळं. मी हे सगळं आंदोलन करताना नाही कोणत्या याचा झेंडा घेतलेला काही घेतलेला होता असं काही. राजकारण आणि उद्योग किंवा वैयक्तिक आणि उद्योग हे कधी आम्ही एकत्र केले नाही. आजच बात आहे आमदारांची तुमच्या माध्यमातून मी सगळ्यांना विनंती करतो की त्यांचं सुद्धा नियमितीकरण कसं करायचं हे थोडंसं पेमध्ये त्यांना गाडी करणं आणि ते नियमितीकरण करून द्यावं. ते सारखं तोडणं किंवा मोडणं किंवा लांब ढकलणं हा सोल्युशन पर्याय नसतो. त्याच्यामध्ये काय नियमितीकरणासाठी केलं पाहिजे त्याला आवश्यक वेळ दिला पाहिजे आणि ते केलं पाहिजे. उद्या एखादं चुकलंय काम करताना चुका काम नाही करता चुका होणारच नाही काम केल्यावरतीच चुका होतात. तर ते करताना एखादं स्ट्रक्चर जर चुकलं असेल ते जिथं पुढं नीट बसतंय तिथे बांधून त्या चुकलेलं स्ट्रक्चर काढणं किंवा त्याचा काही दंड असेल तर तो भरून घेणं हे जे ऑप्शन आहेत हे दिले पाहिजे. ही जे चुका झालेल्या आहेत याला आम्ही सपोर्ट नाही करत पण या चुका झालेल्या आहेत त्या अज्ञाना पुढे झालेल्या चुका आहेत. म्हणजे बऱ्याच कंपन्या असतील अजून आणि हेच माध्यम घेऊन आलो त्या 4 कंपन्यांना 100% त्रास देणार आहे. बघा 100% पुढच्या आठवड्यात 10 दिवसात
हे अजून कंपन्यांचं काही ना काही उकरून काढणार, नोटीस पाठवणार आणि त्रास देणार. तेच आम्ही म्हणते, त्रास का देत आहेत तेच म्हणतो. डिपार्टमेंट सांगत नाही, नाव घेतलंय ते कार्यवाही झालं. त्याच रात्री माझ्या अजून एक डिपार्टमेंट त्या कंपन्यांचा सर्वे करून गेलं. दुसऱ्या दिवशी 8 वाजता परत एक डिपार्टमेंट आलं, त्यांनी सर्वे केलं. म्हणजे त्यांची एवढी भीती आमदारांची की ते डिपार्टमेंट बाबा तुला काय बोलायचं बोल, आमची नावं कोणाची घ्यायची नाही. डिपार्टमेंट आहे ते सुद्धा घ्यायची, आमची नावं घ्यायची. कंपन्यांनी मला सांगितलं तुम्हाला काय एखादं सपोर्ट सगळं करतो बाबा, आम्हाला नावं घेऊन नका, फार त्रास होतो आम्हाला. हे तुमचं आता वर्ष 2 वर्षामध्ये आमचं सगळं नीट होऊन जाईल, नंतर आम्हाला आयुष्यभर इथं राहायचं. त्यांचा त्रास कोण नंतर सहन करणार? 4,000 रोजगार तुम्ही दिले असं म्हणतात. डायरेक्ट इनडायरेक्ट ठीक आहे. मध्येच मुख्यमंत्र्यांनी एक घोषणा केली होती की आमच्या पक्षाचा असो किंवा कुठल्याही पक्षाचा असो, आम्हाला जर तक्रार दिली तर आम्ही त्याच्यावर कारवाई करू. त्याबद्दल तुम्ही साहेबांनी 2 महिने झाले सेशन झाल्यावरती आम्ही भेटणार इकडचा. साहेबांची वेळ घेऊन आम्ही भेटणार. आणि हे रोजगार तयार व्हायला त्या गावातल्या 4 भाजीच्या गंड्या जर जास्त विकल्या गेल्या, आमदार साहेबांना काय त्रास होतोय त्याच्यामध्ये? त्रास काय करणार? PMRD आणि पवना धरणाकडे जी कारवाई केली होती त्यामुळे ते तिकडे कारवाई करत आहेत का? म्हणजे PMRD कडे जी कारवाई केली होती पवना धरणाकडे अनधिकृत बांधकामावर, तर त्यामुळे तुमच्या अनधिकृत बांधकामावर कंपनीची कारवाई करत आहेत तुम्ही. मला पवना धरणच्या बाजूला समीकरण आमदार म्हणाले ना त्याच्या बाईट मध्ये की बाबा तिकडे कारवाई केली गोरगरिबांवर वगैरे. त्याचं माहितीच्या लोकांच्या जागा बऱ्याच तिकडे आहे. त्यात तक्रार वगैरे केली काय केली त्याची बघितलं पाहिजे. तुम्हाला सातबारा तिकडे झाला. केली होती तुम्ही तक्रार वगैरे केली होती का? तिकडे तक्रार केली होती का म्हटलं तुमच्याबद्दल? नाही, आमचं काय मी त्यांनी परत सांगतो, बिलकुल जी सहानुभूती मिळवण्यासाठी बिलकुल बोलत नाही. त्यांचं जो जे बांधकामाचं बोलतो तिथेही काही उद्योगधंदे येणार असतील तर ते नियमिती करून घ्यावं. मला कुणाचंही तोडण्यामध्ये, पाडण्यामध्ये, नुकसान होण्यामध्ये बघण्यामध्ये 2 चक्र लावून किती लांब प्लॉट आहे? 2 चक्रच्या लांब किती प्लॉट आहे? परत तुम्हाला लिहावं लागतं. प्लॉट अख्खा मोकळा सोडला. ही प्लॉट तो अख्खा मोकळा सोडला. किती मीटरचा परवानगी नाही? थोडं अंतर सोडून द्या. आम्हाला शेतापासून पाण्याचे आहे. तुम्ही म्हणाले की शेकडो परवानगी आता बी तर आधी सोडलेलं आहे. तुम्ही म्हणाले की शेकडो परवानगी जे आहेत ते आपल्याला मी नाही म्हणणार. ते विषय बोलू. फेसबुकमध्ये द्या. ते विषय बोलू. पण एक विनंती आहे, हे विषय बोलू. आम्ही आमदारांनी सदर परवानगी दिले म्हणजे त्यांना अधिकार नाही म्हणजे. द्यायचे बांध. बाईट द्या. मॅडम आहे, साहेब आहे, पप्पू आहे, विशालजी आहे, नमस्कार. बेगडे साहेब, केशवराव वाडेकर, सुरेशभाई साहेब, मोहनशेठ कळदे यांच्या आग्रहाने यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक क्षेत्रात बेळगाव शहरामध्ये काम करायला सुरुवात केली. गेली 20 वर्ष मी सेवादल मंडळ स्कूल आहे त्या स्कूलचा अध्यक्ष म्हणून काम करतो. स्कूलची इमारत मावळ तालुक्यात घेतले. स्कूलचे नसेल अशी भव्य इमारत मागील 2-3 वर्षात उभी केलेली आहे आणि त्या स्कूलमध्ये आज जवळजवळ 2500 विद्यार्थी KG to 10th 11वी 12वी ज्युनियर कॉलेज BEd कॉलेज
टक्के विद्यार्थी तळेगावात शिक्षण घेत आहेत. ते काम पाहून आदरणीय भेटे साहेबांनी इंद्रायणी महाविद्यालयात काम करण्याची जबाबदारी आमच्यावर सोपवली. गेले 4 वर्ष मी संस्थेचा सेक्रेटरी म्हणून काम करतोय. आज इंद्रायणी महाविद्यालयात आर्ट, सायन्स, कॉमर्स, BBA, BCA, तंत्र शिक्षण, फार्मसी, बी फार्मसी, एम फार्मसी आणि नव्याने या वर्षी इंजिनिअरिंग कॉलेज सुरू केलेलं आहे. जवळजवळ मावळ तालुक्यातले 6000 विद्यार्थी या शिक्षण संकुलामध्ये शिक्षण घेत आहेत. गेले 2-2.5 वर्षापासून संस्थेची डेव्हलपमेंट आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय रामदास अप्पा काकडे, आमचे सर्व संचालक मंडळ, विविध प्रकारच्या विद्याशाखेचा विभाग सुरू करण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्या सुरू करण्यासाठी बांधकामाची मर्यादा असणं अत्यंत आवश्यक आहे. ज्येष्ठ साहित्यिक आदरणीय कैलासवासी अत्रे साहेब असतील, बाळासाहेब देसाई त्यावेळी स्टेटचे मिनिस्टर वसंतराव वैद्य यांनी संस्था सुरू केली. पण काही काळानंतर बऱ्याच वर्ष ती जनरल हॉस्पिटलच्या प्रांगणात ती स्कूल चालू होतं. त्या स्कूलमध्ये कॉलेज चालू होतं. विद्यार्थ्यांची वाढती संख्या, तालुक्याभर विद्यार्थी त्या कॉलेजमध्ये शिक्षण घेण्यासाठी प्रवेशित होण्यासाठी प्रयत्न करत होते. जागा अपूर्वी, तर त्या मंडळींना संस्था पुढे चालू करणं असं करायचं म्हणून स्थानिक मंडळींनी बेगडे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे कॉलेज ताब्यात घेऊन ही संस्था उभी करण्याचा प्रयत्न केला. शासनाने त्यावेळेस 15 एकर जागा ही संस्थेला दिली होती. त्या 15 एकर मध्ये पैकी 8 एकर ग्राउंड आणि 7 एकर बांधकामासाठी जागा अशा प्रकारची संस्थेला दिली होती. संस्थेच्या मी मागाशी सांगितल्या विद्याशाखा, इमारती आम्ही तयार करतो. दरम्यानच्या मागच्या वर्षभराच्या काळामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजची इमारत असेल किंवा अन्य फार्मसीची इमारत असेल, आमदार साहेबांनी विधानसभेत इलेक्ट्रिक उपस्थित केला, 2 वेळा इलेक्ट्रिक उपस्थित केला आणि हे काम बंद पाडण्याचा, थांबवण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक प्रयत्न केला. वास्तविक पाहता 8 एकरचं ग्राउंड, त्यांची तक्रार अशी होती ग्राउंड मध्ये इमारतीचं बांधकाम संस्था करते, पण ग्राउंड हे आमचं पूर्णपणे खालच्या बाजूला आम्ही स्वतः मोठ्या प्रकारचे खड्डे असताना जवळ 3000 ट्रक माती टाकून त्याची डेव्हलपमेंट केलेली आहे. आणि ही माती निरनिराळ्या तळेगावातल्या बिल्डर्स लोकांनी स्वतःहून त्या ठिकाणी टाकून त्या ग्राउंड तळेगावात चांगल्या पद्धतीचं ग्राउंड उभं केलेलं आहे. आणि 7 एकरच्या ह्याच्यामध्ये आम्ही विद्याशाखेच्या इमारती उभ्या करत आहोत. तक्रार इलेक्ट्रिक झाल्यानंतर महसूल मंत्र्यांनी, जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची पूर्ण शहानिशा केली आणि 2दा तक्रारी करून कारण नसताना शैक्षणिक संस्थेला अडचण निर्माण करून तालुक्याच्या विद्यार्थ्यांच्या, तळेगावच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधापासून विद्यार्थी परावृत्त कसे होतील अशा प्रकारचे गेल्या 2 वर्षापासून संस्थेला नाहक तक्रार करण्याचे प्रकार आमदार साहेबांनी चालू केलेले आहेत. त्या काळात सगळं प्रकरण कलेक्टर साहेबांनी स्वतः त्यात लक्ष घालून हे रिसर्च प्रकरण आहे, त्यात कुठलीही अडचण नाही आणि सर्व प्रकारच्या परवानग्या संस्थेला उपलब्ध झाल्या आहेत. आणि यावर्षी इंजिनिअरिंग कॉलेज देखील संस्थेने चालू केलेलं आहे. तेव्हा आमदार साहेबांनी कृपा करून मी एक शिक्षण क्षेत्रात काम करणारा कार्यकर्ता या नात्याने त्यांना आवाहन करतो, कुठल्याही प्रकारे जेणेकरून मावळ तालुक्यातील विद्यार्थी, तळेगावातील विद्यार्थी यांना शिक्षणापासून परावृत्त होईल अशा प्रकारचं धोरण तुम्ही अवलंबू नका. या प्रसंगी एवढीच त्यांना विनंती करून थांबतो.